नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजातमध्ये मी रमा रुक्मान खूप खूप स्वागत करते. तर आज आहे कोजागिरीचा दिवस. तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की या कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असतो. सर्व पौर्णिमांमध्ये अश्विन महिन्याच्या या पौर्णिमेला बहुमान दिला गेलेला आहे. या पौर्णिमेच्या दिवशी रात्री माता लक्ष्मी सुख संपत्तीच्या वरदानाचे वाटप करत भूतलावर फिरत असते, अशी श्रद्धा जनमानसात दृढ आहे. आपल्या आयुष्यात सर्व काही चांगले घडावे यासाठी कोजागिरीचे व्रत केले जाते. तर आजच्या कोजागिरीच्या दिवशी मी फार मोठी अशी पूजा मांडली नव्हती. गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मी देवघरातच असल्यामुळे मी त्यांचा फक्त अभिषेक करून घेतला होता आणि त्याशिवाय कुबेर देवांना सुद्धा अभिषेक करून पूजेमध्ये त्यांची स्थापना केली होती. इंद्रदेवांची कलश रूपामध्ये स्थापना केली आणि या पूजेमध्ये त्यावरती नारळ ठेवायचा नसतो. त्यामुळे फक्त कलश आणि त्यावरती खाऊची पाने ठेवून त्यामध्ये हळद कुंकू तसंच सुपारी, फूल, अक्षता वाहून त्याची पूजा केली होती. तसेच एका पानाचा विडा सर्व देवांसाठी ठेवायचा असतो. तांदळाचे मी प्रतिकात्मक असे चंद्राचे पूजन केले होते आणि दुधाचा सर्व देवांना नैवेद्य दाखवून छोटीशी अशी माझी आजची प्रतिकात्मक अशी पूजा मी केली होती. तुम्ही जर वेगळी पूजा मांडणार असाल आणि जर तुमच्याकडे लक्ष्मी, गणपती किंवा कुबेर यांच्या मूर्ती देवघरात नसतील, तर तुम्ही विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून सुद्धा पूजा करू शकता. याशिवाय जर श्रीयंत्र असेल तर ते सुद्धा आवर्जून तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. ओम इंद्रदेवाय नमः असं म्हणून तुम्ही इंद्रदेवांना फुलं अर्पण करावे. ओम ह्रीं कुबेराय नमः असे म्हणून कुबेर देवांना फूल अर्पण करावे आणि ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः असे म्हणून श्री लक्ष्मी मातेला फूल अर्पण करावे. या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या सेवा तुम्ही करू शकता तर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र आणि श्री विष्णू गायत्री मंत्र यांची माळ 1 वेळा जप करू शकता. स्वामी समर्थांचा 11 माळी जप करू शकता. कुबेर मंत्र तसेच श्री सूक्तमचं पठण करायचं आहे, ते सुद्धा 16 वेळा आणि कुबेर मंत्र 1 माळ जप करायचा आहे. व्यंकटेश स्तोत्र हे 1 वेळा म्हणायचे आहे आणि गीतेचे 15 अध्याय सुद्धा 1 वेळा म्हणायचे आहेत. तर ही एवढी सेवा आजच्या दिवशी जेवढी जमेल तेवढी आपण करू शकतो. आणि सर्वात शेवटी पूजा संपन्न झाल्यानंतर दोन्ही हात जोडून काही चूक झाली असल्यास देवाकडे त्याबद्दल क्षमा मागावी आणि देवाकडे जो आपण दुधाचा नैवेद्य ठेवलेला आहे तो समस्त कुटुंबियांनी एकत्रितरित्या प्रसाद म्हणून त्याचे ग्रहण करावे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. त्याची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. म्हणूनच कोजागिरीला चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवतात व त्याची किरणे दुधात पडल्यावर ते दूध प्रसाद रूपी ग्रहण करतात. या पूजेमध्ये तुम्ही बघू शकता की आज मी लाल आणि पिवळ्या या 2 शुभ रंगांचा असा वापर सजावटीमध्ये केलेला होता. कोजागिरीच्या रात्री द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री महारास लीला केली होती. वृंदावनमध्ये आजही निधिवनात श्रीकृष्ण व गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. या विशेष प्रसंगाची आठवण म्हणून श्रीकृष्ण आणि राधेची विशेष अशी उपासना देखील केली जाते. तर या दिवसाचे स्मरण म्हणून मी आज माझ्या श्रीकृष्णाची आणि राधा राणीची विशेष अशी पूजा केली होती. तुम्ही बघू शकता की मी 2 मोर हे इथे पूजेमध्ये ठेवलेले आहेत. हे मी ॲमेझॉनवरून मागवले होते. खरं तर मला हे जन्माष्टमीच्या वेळी हवे होते, पण काही कारणाने ते त्यावेळी येऊ शकले नाहीत. तर आता मला ते थोड्या दिवसांपूर्वीच ते मिळाले होते. तर आजच्या पूजेमध्ये मी त्यांना ठेवलं होतं. खूप सुंदर असा त्यांच्यामुळे लूक आला होता. खूप छान अशी पूजा दिसत होती. तर आज आहे संकष्ट चतुर्थीचा दिवस. आजच्या दिवशी शक्य असल्यास गणपती बाप्पाचा अभिषेक जरूर करावा आणि अभिषेक करताना ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप अखंड आपल्या मुखामध्ये चालू ठेवावा. या दिवशी अथर्व शीर्षाचे शक्य होईल तेवढ्या वेळा पठण करणे हे अत्यंत लाभदायक ठरते. अथर्व शीर्षाचे काय महत्त्व आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. अथर्व शीर्ष हे एक उपनिषद आहे.
ते अथर्व वेदाशी संबंधित आहे. यामध्ये गणेश विद्या सांगितलेली आहे. गणेशाच्या उपासकांमध्ये या उपनिषदाला विशेष असे महत्त्व आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर. शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पठणामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय, असा याचा अर्थ लावला जातो. अथर्वशीर्षाच्या फलश्रुतीमध्ये असे सांगितलेले आहे की या उपनिषदाचे 1000 वेळा पठण केल्याने जे हवे ते प्राप्त होते. अथर्वशीर्ष म्हणताना पाळावयाचे काही नियम सांगितलेले आहेत. ते अगदी सोपे आणि साधे. कोणते नियम आहेत ते आज आपण पाहूयात. दक्षिण दिशेखेरीज इतर कोणत्याही दिशेला तोंड करून आपण अथर्वशीर्ष म्हणू शकतो. अथर्वशीर्ष पाठ म्हणण्यापूर्वी वडीलधाऱ्यांना तसेच गुरूंना नमस्कार करून मग अथर्वशीर्ष म्हणायला आपण सुरुवात करू शकतो. अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दुर्वा, तांबडे फूल वाहावे. जर पूजा करणे शक्य नसेल तर गणपतीचे मनोभावे ध्यान करावे आणि नमस्कार करावा. आपले उच्चार हे अगदी स्पष्ट असावेत. अथर्वशीर्ष हे म्हणताना अगदी संथपणे आणि एका गतीत म्हणावे. अथर्वशीर्ष पठण करताना भावपूर्वक म्हणजेच त्याचा अर्थ समजून उमजून घेऊन मगच त्याचे पठण करावे. जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे अथर्वशीर्ष म्हणायचे असेल तेव्हा वरदमूर्तये नमः येथपर्यंतच म्हणावे. त्यापुढे फलश्रुती येते म्हणून ते शेवटच्या आवर्तनानंतरच ती म्हणावी. अथर्वशीर्षाच्या आधी देण्यात आलेला शांती मंत्र हा प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदाच म्हणावा. अथर्वशीर्षाच्या 21 आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय, एवढी याची मोठी महती सांगण्यात आलेली आहे. अथर्वशीर्षाचा पाठ म्हणताना मांडी पालटावी लागू नये याची काळजी घ्यावी. दिवसातून 2दा अथर्वशीर्ष वाचणे जर शक्य नसेल तर दिवसातून किमान एकदा तरी ते वाचावे. तेही शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा म्हणजे मंगळवारी वाचणे हे अत्यंत लाभदायक ठरते. तसेच याखेरीज संकष्टीच्या दिवशी तरी अथर्वशीर्ष वाचण्याचा जर नियम केला तर तो सुद्धा आपल्याला फलदायी ठरू शकतो. संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशी ही एकादशी आहे असा याचा अर्थ आहे. संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संस्कृत भाषेतील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे. कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा करावी. या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात. संकष्टी आणि विनायक चतुर्थी यामधील काय फरक आहे तर अमावास्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो. संकष्टी चतुर्थी हे एक काम्य व्रत आहे. काही व्रते केवळ सेवा म्हणून निष्काम मनाने केली जातात तर काही इच्छापूर्तीसाठी केली जातात. संकष्ट चतुर्थीचे व्रत हे इच्छापूर्तीच्या उद्देशाने केले जाते. मनोभावे हे व्रत केले असता गणरायाची कृपादृष्टी लाभून इच्छापूर्ती होते अशी अनेक भाविकांची आजवरचा अनुभव आहे. देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव. तर आजच्या पूजेमध्ये तुम्ही बघू शकता मला छान सुंदर अशा पांढऱ्या शेवंती आणि लाल बुंद असे गुलाब मिळाले होते. ते मी बाप्पाला आणि इतर सर्व देवांना अर्पण केले होते. आज सुंदर असा गुलाबी आणि मोरपिशी रंगाची मी सजावट केली होती. कारण खरंच मला नेहमी अशा वेगवेगळ्या प्रकारे सजावट करायला, देवांना शृंगार करायला खूप आवडतं आणि त्यातून मनाला एक वेगळंच समाधान मिळून जातं. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसवा मित्रांनो. धन्यवाद.